आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लसीकरणाचे मिशन 100 कोटी झाले पूर्ण। एनसीबीच्या धाड सत्रामुळे बॉलिवूड हादरले। सोमवारचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार। दिनांक 21 पासून सुरू होणार शिक्षक वर्गाचा काळा आठवडा। बकऱ्यांच्या टकरीने लक्ष वेधून घेतले। वीर मदकरी सेवा संघातर्फे वाल्मिकी जयंती साजरी। जैन धर्मीयांचे धर्मांतर रोखण्याची मागणी। रोटरी परिवारातर्फे दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव रोपण। रणकुंडे गावात तणावाची परिस्थिती। दुभाजकावर दुचाकी धडकल्याने टिळकवाडीतील महिलेचा मृत्यू। स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांना मातृशोक। रामलिंगण गल्लीतील टिळक चौकातील रहिवासी पद्मावती ध्रुवराज बाजीकर वय 80 यांचे गुरुवार दिनांक 21 रोजी आकस्मिक निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 3 मुली, 1 मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे। स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांच्या त्या मातोश्री होत। सदाशिवनगर येथे असलेल्या स्मशानभूमीत गुरुवारी सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले। थोड़ी सी बहकी रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे। देशात आतापर्यंत दिलेल्या कोरोना विरोधी लसींच्या डोसांची संख्या 100 कोटींच्या पुढे गेली आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने इतिहास रचला आहे, हा भारतीय विज्ञान उद्योग भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय आहे असे म्हटले आहे। लसींच्या डोसाची किंमत 100 कोटी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले होते, जिथे त्यांनी रुग्णालय अधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी इन्फोसिस फाउंडेशनच्या विश्राम सदनाच्या उद्घाटन प्रसंगी संवाद साधला। 21 ऑक्टोबर 2021 हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे। भारताने काही वेळापूर्वीच 100 कोटींच्या लसीचा टप्पा पार केला आहे। 100 वर्षात असलेल्या सर्वात मोठ्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी देशाकडे 100 कोटींच्या लसीचे मजबूत सुरक्षा कवच आहे। ही कामगिरी भारताची आहे। देशाच्या लस निर्मिती करणाऱ्या, पुरवठा करणाऱ्या आणि लस देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। काही वेळापूर्वी मी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील व्हॅक्सिन सेंटरला भेट देऊन आलो। उत्साह आहे आणि जबाबदारीची भावना देखील आहे की आपण एकत्रितपणे कोरोनाला पराभूत केले पाहिजे। मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो। 100 कोटी लसींच्या डोसचे हे यश मी प्रत्येक देशवासियांना समर्पित करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले। पंतप्रधान मोदींनी 100 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर या संदर्भात ट्विटही केलं आहे। भारताने इतिहास रचला आहे। आम्ही भारतीय विज्ञान उद्योग आणि 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत। 100 कोटी लसीकरण पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन। आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लसीकरण मोहीम पुढे नेल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे सतत कौतुक करत आहेत। एनसीबीच्या धाड सत्रामुळे बॉलिवूड हादरले।
क्रूझवरील अंमली पदार्थाच्या पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत असून मुंबईत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत। एनसीबी कडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत। या दरम्यान एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचलं आहे। आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबी कडून या धाडी टाकल्या जात असल्याचं समजतं आहे। एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर सुद्धा छापा टाकला आहे। मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे। या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा छापा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो। अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे। एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम राबवण्यात येत आहे। एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग चॅट कोर्टात सादर केले होते। त्यामध्ये ड्रग बद्दल चर्चा झाली होती। या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे। एनसीबीच्या धाडसत्रामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे। सोमवारचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार। सीमा भागातील मराठी भाषिकांवर दडपशाही करण्याचे कारस्थान सातत्याने सुरू आहे। त्याचप्रमाणे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। या प्रकाराविरोधात प्रखर आवाज उठविणे गरजेचे आहे। त्यामुळे येत्या सोमवार दिनांक 25 रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। यामध्ये सीमा भागातील जनतेने मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचा निर्धार तालुक्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या सभांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागला आहे। कुद्रेमणी येथे नुकत्याच झालेल्या सभेत हा निर्धार प्रकट करण्यात आला। तसेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुक्याच्या भागातून मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन करण्यात येत आहे। मराठी भाषा संस्कृती जतन करून स्वाभिमानाने अस्मिता टिकविण्यासाठी गेली 65 वर्ष सीमा बांधव सीमा लढा लढतो आहे। मराठी भाषिकांना अल्पसंख्याक आयोगाने हक्क देणे, मराठीत कागदपत्रे मिळावीत अशा विविध मागण्यांकरिता हा मोर्चा आयोजित केला आहे। या मोर्चात मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन सीमा कवी रवी पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समिती कार्यकर्ते गावडू तानाप्पा पाटील होते। दिनांक 21 पासून सुरू होणार शिक्षक वर्गाचा काळा आठवडा। विविध मागण्यांसाठी कर्नाटकात शिक्षक काळा आठवडा पाळणार आहेत। आज दिनांक 21 ते 29 ऑक्टोबर दरम्यान शाळांमधील शिक्षण उपक्रमांमध्ये भाग घेताना विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक काळी फीत घालतील असे कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ अध्यक्ष HN मंजुनाथ यांनी सांगितले। शिक्षक संघटना C आणि R नियमांमध्ये बदल करण्याची, बदल्यांवरील वाद सोडवण्याची आणि मुख्याध्यापकांना पदोन्नती आणि NPS रद्द करण्याची मागणी करत आहे। मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे। म्हणून उपक्रमांमध्ये भाग घेताना शिक्षक काळी फीत घालून निषेध करतील। कर्नाटकातील शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, त्यावर मार्ग काढण्यात कर्नाटक सरकार अपयशी ठरत असून याकडे लक्ष वेधण्यासाठी हा अभिनव मार्ग शिक्षकांनी निवडला असल्याची माहिती देण्यात आली आहे। बकऱ्यांच्या टकरीने लक्ष वेधून घेतले। बेळगाव तालुक्यातील हलगा येथे मरगाई यात्रेनिमित्त बकऱ्यांच्या टक्करींची आगळी भव्य स्पर्धा घेण्यात आली। उत्कंठावर्धक अशा या स्पर्धेमध्ये गावातील स्पर्धकांनी आपापल्या बकऱ्यांची ताकद आजमावली आणि ग्रामीण भागातील रहिवाशांना या स्पर्धेचा आनंद मिळवून दिला। या स्पर्धेची चर्चा बेळगाव तालुक्यात होत आहे। या स्पर्धेसाठी पहिल्या 3 क्रमांकांना रोख बक्षिसांची भेट देण्यात आली। यासाठी निलेश संताजी, दीपक बिळगोजी, शिवाजी सामजी, महावीर पाटील यांचे सहकार्य लाभले। हलगा येथील मराठी शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली। या स्पर्धेने यात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला। वीर मदकरी सेवा संघातर्फे वाल्मिकी जयंती साजरी। येथील वीर मदकरी सेवा संघातर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य अध्यक्ष आनंद शिरूर, मुख्य सचिव आकाश करोशी, बेळगाव दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष परशुराम ढगे, संजय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच महर्षी वाल्मिकी यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व सांगण्यात आले। यावेळी कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जैन धर्मीयांचे धर्मांतर रोखण्याची मागणी।
बेळगाव जिल्ह्यात सातत्याने जैन धर्मीयांचे धर्मांतर करण्याचा खटाटोप काही इतर धर्मीयांकडून सुरू आहे। या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला आहे। जैन समाजाशी संबंधित विविध संघटनांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। तसेच जैन धर्मीयांचे धर्मांतर करू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। मागील काही दिवसांपासून ख्रिस्ती धर्म बांधवांकडून जैन धर्मीयांचे धर्मांतर करण्यासाठी खटाटोप केला जात आहे। बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असे प्रकार घडत आहेत। या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात निवेदन देतेवेळी दक्षिण भारत जैन सभा, जितो, माणिकबाग, दिगंबर जैन बोर्डिंग, आराधना महिला मंडळ, धारिणी महिला मंडळ, जैन युवा वेदिके यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करून धर्मांतराचा निषेध नोंदविला आहे। रोटरी परिवारातर्फे दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव रोपण। रोटरी परिवार बेळगाव आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने साधू वासवाणी मिशन पुणे पुरस्कृत रविवार दिनांक 24 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव रोपण शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक आणि अरविंद खडबडी यांनी दिली। कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील 500हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव रोपण देण्याचा संकल्प केला आहे। रविवारी होणाऱ्या या शिबिराला वरील राज्यातील 500हून अधिक दिव्यांग लाभ घेणार आहेत। या कृत्रिम अवयव रोपणासाठी रविवारी पहिल्या फेरीत मोजमाप घेतले जाणार आहेत। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल। येत्या रविवारी डॉक्टर रवी पाटील, राजस्थानी युवक मंडळ, असोसिएशन ऑफ फिजिकली हँडिकॅप, अळवन गली शहापूर, इनरव्हील क्लब, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा दिव्यांग कार्यालय आणि रोटरी क्लब ऑफ बेलगामच्या 6 शाखा यांच्या सहकार्याने हे शिबिर डॉक्टर रवी पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये होणार आहे। या पत्रकार परिषदेला प्रसाद कट्टी, महादेव गिडोली, विनय बाळीकाई, चंद्रकांत राजमाने, प्रकाश मिर्जी, डीबी पाटील यांच्यासह अनेक रोटरी सदस्य उपस्थित होते। रणकुंडे गावात तणावाची परिस्थिती। बेळगाव तालुक्यातील रणकुंडे गावातील लक्ष्मी गल्ली येथील लक्ष्मी मंदिर बाजूला असलेल्या गावाच्या प्रसिद्ध मंदिरावर इनामदार कुटुंबातील सदस्यांसह अज्ञात 4 ते 5 अन्य धर्मांधांनी हल्ला केल्याची घटना घडली। त्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच गावातील एकोपा भंग पावण्याची भीती व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सध्या गावात तणावाचे वातावरण असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढला आहे। या प्रकरणी गावकऱ्यांनी नवीन बांधत असलेलं मंदिर पाडणाऱ्या चौघांना चोपला असून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय। मशिदीच्या बाजूलाच असलेलं हे मंदिर पाडल्याने गावात 2 धर्मियांमध्ये तणाव वाढला आहे। यावेळी त्या हल्लेखोरांनी अल्पवयीन मुलांवर जीवघेणा चाकू हल्ला केल्याने त्या हल्लेखोरांना मारहाण झालीये। पाछा साहब मोहम्मद पाछा इनामदार वय 74, सय्यद मोहम्मद पाछा साहब इनामदार वय 32, उमेद इकबाल अहमद सौदागर वय 33 सर्व राहणार वीरभद्रनगर आणि अंजुम बाबाजान इनामदार वय 42 राहणार आझाद गल्ली हे जखमी झाले आहेत। इनामदार कुटुंबियांनी मंदिराच्या जागेवर दावा करत हा हल्ला केलाय। सर्वांवर आता केलीमध्ये उपचार सुरू आहेत। दुभाजकावर दुचाकी धडकल्याने टिळकवाडीतील महिलेचा मृत्यू। पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून कोल्हापूर सर्कल येथून टिळकवाडीच्या दिशेने येणारी दुचाकी दुभाजकावर धडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे घडली आहे। या घटनेमुळे टिळकवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे। पूजा महेश गावडे राहणार आगरकर रोड वय 45 असे या महिलेचे नाव आहे। तर तिच्या बरोबर असणारी तिची मुलगी तन्वी महेश गावडे वय 18 ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884 121718। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स,
A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. मागील काही दिवसांपासून धुमसत असलेल्या बुडा संस्थेच्या अध्यक्षपदाचा वाद निकाली निघाला आहे. यामध्ये बुडाचे अध्यक्ष गुलाप्पा होसमनी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या ठिकाणी संजय बेळगावकर यांची बुडाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. होसमनी यांच्या विरोधात 2 आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होती. आता त्यांची पाठवणी करून आपल्या मर्जीतील सदस्याची निवड करण्यात आल्याचे दिसून आले आहे. गुलाप्पा होसमनी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त झाली होती. प्रामुख्याने शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात होते. आता पुढील काळात बुडाच्या बैठकांचे आयोजन योग्य रीतीने होऊन कामकाजात सुधारणा होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. ढोणेवाडी आत्मा मालिक ध्यानपीठात कोजागिरी पौर्णिमा साजरी. ढोणेवाडी तालुका निपाणी येथील आत्मा मालिक ध्यानपीठात कोजागिरी पौर्णिमा आणि चौदस कार्यक्रम परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी प्रथमतः पहाटे श्रींच्या पादुकांसह अभिषेक सौ श्री सुभाष सदलगे यांच्या हस्ते तर परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या हस्ते आत्मस्वरूप प्रतिमा, जंगलीदास माऊली, प्रेममूर्ती देवानंद बाबा आणि सात्विक महाराज, समर्थ जगतमाता आणि बावडेकर बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गावातील भजनी मंडळांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी ध्यान करून आत्मचिंतन केले. त्यानंतर आरती सौ श्री भीमराव खोत, अण्णासाहेब नागराळे, महालिंग सूर्यवंशी आणि सोमनाथ परकाळे दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शन घेतले. सर्वांना महाप्रसाद आणि दुधाचे वाटप करून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कंगराळे येथे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन. पिकांवरील कीड नियंत्रणासाठी औषध फवारणीऐवजी शेतात सापळे उभारणे अधिक उपयोगी आणि फायदेशीर असल्याचे मत कृषी अधिकारी RN भट यांनी व्यक्त केले. कंगराळी खुर्द येथे सेंद्रिय शेती उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी अधिकारी RN भट, मल्लेश नाईक, राजकुमार पाटील उपस्थित होते. राजकुमार पाटील यांच्याकडून यावेळी वेगवेगळ्या पिकात वेगवेगळ्या प्रकारचे सापळे लावून पिकांपासून कसे संरक्षण करावे याचीही माहिती देण्यात आली. सेंद्रिय शेती करणारे शेतकरी मंगेश बाळेकुंद्री यांच्याकडे सापळ्याबाबत प्रत्यक्ष माहिती उपलब्ध असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारण्यास बंदी. सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी परवानगी देऊ नये असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. म्हैसूर महापालिकेने गन हाऊस सर्कलमध्ये शिवरात्री देशी केंद्रांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली होती. याविरुद्ध अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सुट्टीच्या काळातील न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि सचिन शंकर मगदूम यांच्या विभागीय खंडपीठाने वरील आदेश दिला. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पुतळे उभारता येणार नसल्याचे खंडपीठाने सांगितले. बनावट नोटा प्रकरणी टोळी अटक. रायबाग पोलिसांची कारवाई. बनावट नोटा छापण्याचे मशीन आहे, नोटा दुप्पट तिप्पट करून देतो असे सांगून फसवणाऱ्या टोळीला रायबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. टोळीतील 4 न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील मेहरून सरकास वय 72, गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील रहिवासी आसिफ बळीगार वय 26, गजानन नाईक वय 31 आणि
साहिल सय्यद वय 25 असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। या प्रकरणी रायबाग पोलीस स्थानकाचे सीपीआय HD मुल्ला अधिक तपास करत आहेत। याबाबत रायबाग पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की अटक करण्यात आलेले संशयित रक्कम दुप्पट आणि तिप्पट करून देतो असे येथील रमेश घोरपडे यांना सांगितले। त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक केली। या प्रकरणी घोरपडे यांनी रायबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती। विजापूर जवळ थांबलेल्या ट्रकला कारची धडक, 4 जण ठार। थांबलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने कारमधील एकाच कुटुंबातील तिघांसह ट्रक चालक ठार झाला। दोघे जखमी झाले आहेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील बबलेश्वर तालुका विजापूर येथे बुधवारी सकाळी 9च्या सुमारास हा अपघात झाला। शहरातील साई पार्क वसाहतीत राहणारे मुड्डेवाडी कुटुंब दसरा सुट्टीनिमित्त गोव्याला गेले होते। हुबळी मार्गे आपल्या कारने ते विजापूरला परत येत होते। त्यावेळी बबलेश्वर येथे हा अपघात घडला। पीडीजे हायस्कूलचे शिक्षक मंजुनाथ मुड्डेवाडी वय 42, त्यांची पत्नी सावित्री मंजुनाथ मुड्डेवाडी वय 37, मुलगी आराध्या वय 8 आणि ट्रक चालक आयुब पठाण वय 42 असे 4 जण जागीच ठार झाले। अप्पू मुड्डेवाडी वय 11, आर्या मुड्डेवाडी वय 6 जखमी झाले आहेत। 7 क्विंटल तांदळासह रिक्षा जप्त, दोघांवर गुन्हा। रिक्षातून नेण्यात येणारा 7 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त केला। बुधवारी दुपारी बॉक्साईड रोडवरील मराठा मंडळ डेंटल कॉलेज समोर APMC पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी इक्बाल अब्दुल खादर कित्तूर वय 30 आणि मोशीन अख्तर शेख वय 31 दोघेही राहणार न्यू गांधीनगर दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। उपरोक्त दोघे जण हिंडलग्याहून बॉक्साईड रोड मार्गे बेकायदेशीर रेशनचा तांदूळ घेऊन येत असल्याची माहिती APMC पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा मंडळ डेंटल कॉलेज जवळ सापळा रचला। सदर रिक्षा येताच पकडून तपासणी केली असता यामध्ये 7 क्विंटल रेशनचा तांदूळ आढळून आला। या तांदळाची किंमत 10,500 रुपये नोंद केली आहे। निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ तपास करीत आहेत। हिंडलगा कारागृहात कैद्याची आत्महत्या। पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली। निंगाप्पा बुजी वय 45 राहणार रामदुर्ग असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे। कारागृह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निंगाप्पा हा गेल्या 10 वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत होता। कोरोना काळात 6 महिन्यांच्या पॅरोलवर तो घरी जाऊन आला होता। त्याच्या वर्तनात सुधारणा झाली होती। तो कारागृह परिसरातील उद्यानांचे काम करत असे। नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी 12 पर्यंत साफसफाई करून कारागृहाकडे आला होता। भारतीय अंध बुद्धिबळपटूंचा स्वीडन संघावरील विजय। ग्रीस येथे सुरू असलेल्या 16व्या अंध आणि दूरदृष्टी विश्वचषक बुद्धिबळ ऑलिम्पियाड चॅम्पियनशिप स्पर्धेत बुधवारी रात्री भारतीय अंध आणि दूरदृष्टी बुद्धिबळपटूंच्या संघाने मंगळवारी झालेल्या पराभवानंतर बुधवारी दमदार पुनरागमन केले। चौथ्या फेरीत भारतीय बुद्धिबळपटूंच्या संघाने स्वीडन संघावर 4-0 असा विजय मिळविला। संघाचा कर्णधार निरंजन नवलगुंद याने चौथ्या फेरीत सौंदर्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम मिलिंद सामंत याने ग्रँडस्मार्क पॅट्रिकवर विजय संपादन केला। भारतीय बुद्धिबळ संघाचा पुढील सामना हंगेरीशी होणार आहे। 16 वर्षाखालील क्रिकेट संघाची निवड। शेळगाव हुबळी येथे होणाऱ्या 16 वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघाची निवड करण्यात आली। ऑटोनगर येथील KSCA मैदानावर झालेल्या निवड चाचणीत 20 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। जिल्हा संघात पियुष गोहिलोत, उत्कर्ष शिंदे, सिद्धेश असलकर, गौरव काटणे, तनुष दुमाले, आकाश कुलकर्णी, कविश मुकण्णावर, हर्ष V पटेल, हर्ष M पटेल, समर्थ पावले, अथर्व नुली, अक्षय बागडी, साईराज देसाई, अभिषेक निकम, आदित्य पाटील, मद्रायन्ना बडेभाई, सुजल काकतकर, प्रतीक करडे, उबेदुल्ला खान, नमन ओळकर यांचा समावेश आहे। डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धेत सायना प्रणय कश्यप पहिल्याच फेरीत गारद। सायना नेहवाल आणि HS प्रणय या भारतीय बॅडमिंटनपटूंचे आवाहन बुधवारी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत संपुष्टात आले। पारुपल्ली कश्यपने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडला, परंतु युवा लक्ष्य सेनने दिमागदार विजयासह दुसरी फेरी गाठली। दुखापतीमुळे उबेर चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात माघार घेणाऱ्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालचा जागतिक क्रमवारीत 20व्या क्रमांकावरील जपानच्या अया ओहोरी पुढे निभाव लागला नाही।
नाही. अहोरीने सायनावर 21-16, 21-14 असा विजय मिळवला. गेल्या रविवारी डच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या लक्ष्यने राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्माचे आव्हान 21-9, 21-7 असे 26 मिनिटात सहज मोडीत काढले. 20 वर्षीय लक्ष्यची पुढील फेरीत ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर एक्सेलसेनची गाठ पडणार आहे. प्रणयने इंडोनेशियाच्या जोथान क्रिस्टीकडून 18-21, 19-21 अशी हार पत्करली. त्यानंतर चायनीज तैपीच्या शो टिन शेन विरुद्धच्या लढतीत कश्यपने सामना अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो 0-3 असा पिछाडीवर होता. मिश्र दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोन्नप्पा जोडीचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या फेंग यान झे आणि ड्युई जोडीने सात्विक अश्विनी जोडीचा 21-17, 14-21, 21-11 असा पराभव केला. महिला दुहेरीत दक्षिण कोरियाच्या ली सोही आणि शिंग सेऊंग शान जोडीने अश्विनी आणि एन सिक्की रेड्डी जोडीला 21-17, 21-13 असे पराभूत केले. ना विराट ना रोहित, भारताच्या मोठ्या विजयामागे होता मेंटॉर धोनीचा मास्टर प्लॅन. भारतीय संघाने ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या दोन्ही सराव सामन्यात भारताने विजय मिळवला. पहिल्या लढतीत इंग्लंडचा 7 विकेटनी तर दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटनी पराभव केला. भारताच्या दोन्ही विजयामागे माजी कर्णधार आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धोनी संघात दाखल झाल्यापासून ड्रेसिंग रूम आणि नेटमधील सरावात एक नवीन ऊर्जा दिसत आहे. धोनी दाखल झाल्यापासून तो अत्यंत सक्रिय दिसतोय. बुधवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्याआधी धोनी मुख्य कोच रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करताना दिसला. तो हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्याशी चर्चा करताना दिसत होता, तर पंतला विकेट किपिंगचे धडे देत होता. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.